मुंबईतील धारावीत काल तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। राजीव गांधी नगर झोपडपट्टी समोरच्या रस्त्यावर अरविंद वैश्य या तरुणाची हत्या झाली होती। या हत्येनंतर संपूर्ण धारावीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। संतप्त नागरिकांकडून काही दुकानांची तोडफोडही करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर धारावीत कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या हत्येप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आमच्यासोबत आपले प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेत। ओम, सध्या धारावीमध्ये काय परिस्थिती बघायला मिळते? प्राची, सध्या धारावीमध्ये शांतता आहे, तणावपूर्ण शांतता असल्याचं आपण म्हणू शकतो। दुपारी जेव्हा हा किस्सा घडला, हा सगळा प्रसंग घडला, दुपारी त्या तरुणाची जेव्हा अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला या सगळ्या यात्रेवरती आणि यात्रेतील लोकांवरती एका घराच्या छतावरून दगडफेक करण्यात आली। या सगळ्या संदर्भामध्ये दगडफेक सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर दुसऱ्या एका घरावरून म्हणजे 2 घरांवरून ही दगडफेक झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जे उपस्थित होते त्यांनी दिली आहे। या सगळ्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं। हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे होते, जे त्या तरुणाच्या अंत्ययात्रेसाठी आले होते, त्यांच्याकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांना जाब मागण्यात आला की या सगळ्या संदर्भात नेमकं पोलिसांकडनं काय करण्यात येते, कुठली कारवाई करण्यात येते। आपण जसं दृश्यांमध्ये पाहतोय की धारावीतला हा जो भाग आहे, सध्या जिथे मी उभा आहे तिथेच काही मिनिटांपूर्वी हा वाद निर्माण झाला होता आणि या भागातूनच या तरुणाची अंत्ययात्रा जी आहे ती काढण्यात आली आहे। पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये हे सगळं प्रकरण आता हाताळलं जाते। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झालेले आहेत। मागे काही अंतरावरती पोलिसांच्या गाड्या देखील आहेत आणि तिथे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, डीएसपी असतील किंवा इतर महत्त्वाचे अधिकारी आहेत जे आता इथे तैनात करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या वादाला कुठलंही सांप्रदायिक वळण लागू नये याची खबरदारी पोलिसांकडनं घेण्यात येते, प्रशासनाकडनं घेण्यात येते। संबंधित जे कोणी आरोपी असतील, संशयित असतील, ज्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे किंवा तणाव निर्माण केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे, ते सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। हत्या प्रकरणाच्या संदर्भात सांगायचं 4 आरोपींना काल आणि आज ओम, तर या संदर्भातली अपडेट जी असेल ती वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।